तुम्ही बघत आहात जनमत मराठी। एकीकडे महाराष्ट्र सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना विविध योजनांचे गाजर दाखवण्याचा घाट घातला असून महिलांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली, तर दुसरीकडे मात्र दुधाला बाजार नसल्याने शेतकरी संतप्त होऊन उपोषणाला बसण्याची वेळ आणली आहे। अकोले तालुक्यातील गणोरे येथे दूध दरवाढी संदर्भात 1 जुलैपासून शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। यामध्ये शेतकरी राजाच्या पुढील प्रमाणे मागण्या आहेत। शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये बाजारभाव द्यावा, राज्यात दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्याचे भाव कमी करावे, शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरू करावी, दुधाला ऊसाप्रमाणे FRPच्या धर्तीवर किमान रास्त व कायदेशीर दर देण्यात यावा, दूध व दुग्धजन्य पदार्थांची आयात बंद करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशा मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी दूध उत्पादक व शेतकरी बांधवांनी हे आंदोलन पुकारले आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा संघटक मधुकर तळपाडे व शिवसेना पदाधिकारी यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला व सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगत मधुकर तळपाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नमस्कार। आज गणोरे येथे शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीबाबत उपोषण सुरू आहे। त्यात 2 तरुण श्री संदीप दराडे आणि शुभम आमरे हे दोघे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना इतर शेतकऱ्यांची त्याचबरोबर गावकऱ्यांची साथ आहे। खरं म्हणजे ही दुसरी वेळ आहे दूध दरवाढीबाबत या तरुणांनी उपोषण करण्याची, ही दुसरी वेळ असून सुद्धा शासन यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करते, ही खेदाची बाब आहे। कारण आज जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या दुधाच्या उत्पादनाला एका लिटर मागे जवळजवळ 32 ते 33 रुपयाचा खर्च येतो, पण त्याच्या अगेन्स्ट शासनाकडून एक 22 ते 25 रुपयापर्यंतचा दर दिला जातो की जो खूप कमी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला दूध उत्पादनामध्ये नेहमी तोटा सोसावा लागतो। दूध दरवाढ असेल, त्याचबरोबर पशुवैद्यकीय खाद्याचे दर कमी व्हावेत, दुधाला दर वाढवून लावा आणि दुधात होणारी भेसळ थांबविण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन हे 2 तरुण उपोषणाला बसलेले आहेत आणि ते रास्त मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या बाजूने केलेल्या योग्य मागण्या आहेत, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। तशी गरज पडली तर या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत उपोषण करायला तयार आहोत। नवे हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशी या प्रसंगी मी यांना खरं म्हणजे ग्वाही देतो आणि आपण शेतकऱ्यांच्या योग्य मागण्या घेऊन पुढे चाललेला आहात। आपण योग्य मागण्यांसाठी तुमच्या मागण्यांना माझा वैयक्तिक त्याचबरोबर शिवसेना उभाटा या पक्षातर्फे मी जाहीर पाठिंबा देतो आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत। लढा चालू ठेवा, प्रसंगी आम्ही तुमच्याबरोबर लढ्यात उतरू, अशी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जबाबदारी न्याय हक्काची।